हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही चांगले असाल. धन्यवाद. कारण मी प्रार्थना करते तुमच्यासाठी, माझ्या भारत देशासाठी, बरोबर आहे की नाही? तर बहिणींनो भावांनो, आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे काही लोकांना काय वाटतं माहीत आहे का, की देवामधल्या लोकांना राग नाही यायला पाहिजे. देवाची प्रार्थना करताना तुम्ही मग राग नाही यायला पाहिजे. नेमकं राग करणं पाप आहे का काय आहे आपण बघणार आहोत. प्रियांनो, राग हा परमेश्वराला पण येतो बरं का. ऐका, परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की राग करा पण पाप करू नका. ऐकलं का? म्हणजे राग जरी आला तरी त्याच्यामध्ये पाप करू नका. राग येणं साहजिक आहे. राग आता मला सांगा, एखाद्या मुलाने उधळपट्टी केली तुमच्याकडून पैसे घेऊन एखाद्या बापाकडून, ते काय बापाला राग येणार नाही? किंवा बापाने खूप मेहनतीने घर बांधले आणि त्या मुलांनी पाडले हातोडा घेऊन, बापाला राग येणार नाही? किंवा एखाद्या आईने एखाद्या मुलीसाठी काहीतरी केलं आहे आणि तिला काहीच त्याची जाणीव नाही, तर राग येणार नाही? राग येणं साहजिक आहे प्रियांनो. पण छोट्या छोट्या गोष्टीचा राग करणं पण मूर्खपणा आहे, कळालं का? आणि रागामध्ये पाप करू नका म्हणजे नेमकं कसं ते आपण उदाहरणासहित बघूया. काही बहिणींना राग आला ना की भांडे आपटणार, वस्तू फोडणार, किंवा मग ज्याच्यावर राग आला ना त्याला शिवाय शाप देणार, मर जा खप, है ना. अजून मला शिवाय येत नाही परमेश्वराच्या दयेनं, धन्यवाद देवाला. तर हां, याचं वाटोळं हो, याचं असं हो, असे प्रकारचे पाप करत असतात बहिणी. तर परमेश्वराचं वचन सांगतं आहे की रागमध्ये पाप करू नका. दुसरा रागाचा नियम तुम्हाला सांगायचं म्हणजे, हा जर राग खूप वेळ ठेवल्याने काय होतं ते आपण बघणार आहोत. प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगते की सूर्य मावळायच्या आधी तुझा राग शांत झालेला पाहिजे. सूर्य जोपर्यंत